गणपती बाप्पा मोरया. हाय आई. हाय. काय बनवतोय आपण आज? गणपतीच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक. अरे वा, फ्राईड मोदक. चला आता आपण आता सुरुवात करूया. आज आपण बनवतोय तळणीचे मोदक. त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 ते 3 चमचे रवा, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हे मी तूप गरम केलेलं आहे. ते तूप आपण गरम करून मोहन म्हणून वापरणार आहे. आता आपण कणिक भिजवून घेऊ. आपण 1 वाटी मैदा घेतला, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 2 ते 3 चमचे रवा घेतला आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकलं. हे आता तूप गरम केलेलं आहे, ते आपण 2 ते 3 चमचे तूप घेतलं, ते आपण त्याच्यात टाकणार आहे आणि त्याची आता आपण कणिक भिजून घेणार आहे. आणि कणिक भिजवताना ही अगदी पोळ्या करताना आपण जशी भिजवतो तशी अगदी नरम पण नको आणि पुऱ्या करताना भिजवतो इतकी कडक पण नको, नाहीतर आपले मोदक हे कडक होतील आणि खायला ते चांगले लागणार नाही. त्यामुळे कणिक अगदी छान आपण भिजून घेणार आहे आणि कणिक भिजवल्यानंतर ती आपण 15-20 मिनटं झाकून ठेवू, म्हणजे मग मोदक एकदम छान होतील. कणिक आपण छान मळून घेतलेली आहे. आता ती 15-20 मिनटं छानपैकी झाकून ठेवू. Meanwhile, आता आपण काय करतोय? आता आपण सारण तयार करतोय. त्याच्यासाठी मी 2 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. खोबऱ्याचा कीस हा अगदी मंद गॅसवर 5 ते 5 मिनटं होऊ दिला तरी चालेल. खोबरं जर आपण भाजून घेतलं तर आपले मोदक अगदी 10 दिवससुद्धा छान लागतात आणि खोबऱ्याचा कीस जितका आपण मस्त भाजू चव पण छान लागेल आणि ते खराब पण होणार नाही, म्हणून आपण खोबरं भाजून घेतोय. किती वेळा भाजायचं आहे खोबरं? थोडासा कलर चेंज होऊ द्यायचा आहे आणि खोबरं भाजताना एक काळजी घ्यायची आहे की अगदी मंद गॅसवरच ते होऊ द्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण भाजून घेऊ. हो, आता आपण खोबरं अगदी छान भाजून घेतलेलं आहे. एकदम लालसर पण नाही होऊ द्यायचं, नाहीतर त्याचा कडवटपणाची चव लागेल. ठीक आहे, आता आपण गॅस बंद करतोय. आता काय करतोय आपण? आता आपण हे खोबरं भाजलेले आहे ते थोडंसं 5 मिनटं गारू देऊ. जर आपण त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर जर गरम टाकली तर ते चिकट लागेल, त्यामुळे हे थोडंसं आपण गारू देतोय. किती वेळ? 5 मिनिट. 5 मिनटं. ठीक आहे, चालेल. a little longer than a few minutes later. आता आपण खोबऱ्याचं कीस 5-10 मिनटं गारू दिलेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर आपण हा कीस 2 वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, तो काढून घेते. खोबऱ्याचा कीस हा मोजून घ्यायचा आणि 2 वाटी खोबऱ्याच्या कीससाठी आपण 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण छान चवदार लागण्यासाठी थोडंसं वेलदोड्याची पूड पण टाकतो. ठीक आहे, आणि छानपैकी आपण ते मिक्स करून घेऊ. हे काय आपलं सारण आहे का? हे आपल्याला मोदकासाठी आपण सारण तयार केलेले आहे. तर साखरेच्या ऐवजी आपण गुळ पण यूज करू शकतो का? हो, त्याच्यासाठी आपण 2 वाटी खोबऱ्याचा कीस तर जवळजवळ 1 वाटी आपण गूळ घ्यायचा आहे. गूळ बारीक किसून घ्यायचा
आणि जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1/2 वाटी घेतलं तरी चालू शकतं. ठीक आहे. आता आपण सारण तयार करून घेऊ. हां, सारण आपण तयार करून घेऊ. आणि या खोबऱ्याच्या किसामध्ये जर तुम्ही अजून ड्रायफ्रूट वगैरे जर टाकणार असाल, समजा 2 वाटी किस, अर्धी वाटी ड्रायफ्रूट घेतलं तर मग मात्र 1/2 वाटी गूळ किंवा साखर ही घ्यायचीच, नाहीतर ते जास्त फिक्के होतील, मग त्याला चव नाही लागणार. ठीक आहे, चालेल. आपण नाही टाकणार आहे ना ड्रायफ्रुट्स? नाही. आता सारण छान तयार झालेलं आहे. आता मोदकाची आपण कणकेकडे जाऊ आणि त्याच्या छान छान पुऱ्या करून घेऊ. ठीक आहे. आता आपल्या कणकेच्या गोळ्याच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्यांसारखं लाटून घेऊ. ह्या लाटताना अगदी पातळ पण नको आणि जाड पण नको. अशा छान छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. पुऱ्या अति पातळ पण नको आणि अति जाड पण नको. ठीक आहे. ह्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. अजून तुम्हाला दुसरी पद्धत सांगते की जर आपल्याला वाटत असेल की आपले मोदक लहान मोठे होतील तर ते चांगले नाही वाटणार, तर अजून एक छान सोपी पद्धत आहे की आपण एक थोडासा मोठा गोळा घेतला, त्याला लाटण्याला आणि पोळपाटला थोडंसं तुपाचा हात लावून घेऊ. याला शक्यतो गव्हाचं पीठ वगैरे लावायची गरज नाही, फक्त तुपाचा हात लावला तरी ते चालू शकतं. आता आपण हे मोदकाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी आपण मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात 2 ते 3 चमचे आपण त्याच्यात रवा घातलेला आहे. हे बघा, आता ही छानपैकी आपण पोळी लाटून घेतली आहे. ठीक आहे. ही पोळी अशी लाटून झालेली आहे. एक छोटीशी वाटी घेतलेली आहे, त्याला काट नाही आहे. असे जर आपण करून घेतले तर मोदक छानपैकी एकसारखे दिसतील. आणि हे आपण भरून घेऊ आता. ठीक आहे, चालेल. आता ह्या ज्या आपण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे आणि सारण पण तयार आहे, तर त्याच्यासाठी आपण आहे ना सारण याच्यात भरतोय. छोट्या छोट्या केलेल्या आहेत छानपैकी. तर सारण भरल्यानंतर मोदक कसे पॅक करायचे ते आपण बघतोय. मोदक हे करताना असे चिमटीमध्ये धरायचे आणि भरताना एकाच डायरेक्शनने घ्यायचे, म्हणजे ते छान होतात. हे पण मोदक आपण छानपैकी भरून घेतोय. हे झालं की आपण ते एकत्र करायचं. मोदक भरताना एक काळजी घ्यायची की पूर्ण वरतून पॅक करायचं. हे पण म्हणजे छानपैकी कळीदार मोदक तयार होतो. जर आपण एका बाजूने घेतलं नाही तर त्याचा शेप छान येत नाही. आणि वरतून जर पॅक केलं म्हणजे मोदक दिसायला पण छान होतो आणि फुटत नाही. ठीक आहे, चालेल. हे पहा, हा मोदक तयार झालेला आहे. आता सारण भरून आपले मोदक तयार झालेले आहे. आता याला आपण तळून घेऊ. ठीक आहे. आपण तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल ठेवलेलं आहे. जर तुम्हाला साजूक तुपात तळायचे असतील तरी चालेल. ठीक आहे. एक छोटासा गोळा आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे, त्याला छान बुडबुडे येत आहे, म्हणजे ते आपण तळण्यासाठी तयार आहे. ठीक आहे. आता आपण मोदक तळून घेऊ. त्याच्यासाठी आपण तेलामध्ये तेल मीडियम किंवा स्लो गॅसवर ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे ते चटकणार नाही आणि मोदक पण छान होते. तेलात टाकल्यानंतर लगेच त्यांना हलवायचं नाही. 1-2 मिनटं तसे होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ते चांगले तळून घ्यायचे. मोदक तळण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 मिनटं लागतात. आणि झारा घेताना हा असा घ्यायचा, म्हणजे याच्यातून तेल व्यवस्थित खाली जातं, छान तळले जातात.
मोदक छानपैकी गोल्डन तळून झालेले, छान बिस्किटांसारखे दिसत आहेत ना. हो. तळून झाल्यानंतर व्यवस्थित झाऱ्यातच 1 मिनिटं राहू द्यायचे आणि तेलकट होऊ नये म्हणून परत आपण हा दुसरा झारा घेतलेला आहे, त्याच्यावर आपण ठेवले. हे गरम आहे, गरम. असेच आपण बाकीचे मोदक तळून घेऊ. ठीक आहे. राऊंड 2. असे आपण बाकीचे मोदक तळून घेतले. किती मोदक घेतलेले आपण? 21 मोदक आपण गणपती बाप्पासाठी घेतले आणि 1 मोदक आपल्या उंदीर मामासाठी. आता आपले मोदक छान तळून झालेले आहेत. आपण तळल्यानंतर परत ह्या जाळीमध्ये ठेवले म्हणजे ते तेलकट होणार नाही. आता आपण छान मोदकाची सजावट करून घेऊ. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहे तळणीचे मोदक, छानपैकी खुसखुशीत फ्राईड मोदक. जर तुम्हाला मोदक आवडले असतील तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.